आत्मवंदन विजय दादा. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींनी नमस्कार. आराधना समूह ध्यान समूहाचा एक उद्देश म्हणजे ज्ञान मिळवणे, तसेच मराठी साहित्याची साहित्यिकांचा परिचय व्हावा व मराठी साहित्यात रुची निर्माण व्हावी म्हणून ऋताताई खूप कष्ट घेत आहेत. आज वाचाल तर वाचाल या सदरात आपल्याला श्रीमंत अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल श्री विजयदादा जोशी यांच्याकडून माहिती मिळणार आहे. विजयदादांनी कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये शिक्षण घेतले असून MBA मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये केले आहे. ते हाय मीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. दादा कवी, गझल, गीत, लेखक, समीक्षक अशा अनेक क्षेत्रात पारंगत आहेत. विजयदादांच्या बाया या कवितेचा 56 भाषांमधील अनुवादाचा जागतिक विक्रम झाला आहे. ओंजळ, मनतरंग, अंतस्थ मनात, अंतरंगांचे तरंग असे कविता संग्रह, वृत्तबद्ध कविता ते गझल, तंत्र आणि मंत्र हे साहित्य त्यांचे प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे आई या एका विषयावरती विविध 50 वृत्तांमध्ये लक्षण पंक्ती लिहून मराठी साहित्यात त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे व त्याबद्दल त्यांना मोस्ट मराठी पोएटिक वृत्त इनोव्हेशन इन अ पोएटिक सिरीज ऑफ मदर हे सन्मानपत्र पण मिळाले आहे. अनेक साहित्यिक संस्थांवर जसे साहित्य भारती कोकण विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद, काव्य रसिक मंडळ डोंबिवली, मराठी साहित्य संघ, विश्व साहित्य परिषद इथे ते कार्यरत आहेत. दादा 50 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यातील काही महत्वाचे महाकवी कालिदास पुरस्कार, लोकमान्य टिळक वाचन मंदिर मोक्षदा पुरस्कार, साहित्य प्रेरणा पुरस्कार, टिळगंगा अक्षरमित्र साहित्य पुरस्कार हे आहेत. नव्या पिढीने कवितांकडे आकर्षित व्हावे या दृष्टीने वृत्तबद्ध कविता कार्यशाळा व गझल कार्यशाळा यांचे आयोजन ते करतात. 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिक येथे निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. साहित्य संमेलन, बहुभाषिक संमेलन, पोएट्री कार्निवल्स, चर्चासत्र अशा विविध ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला आहे. विजयदादांच्या कविता हिंदी, इंग्रजी, मल्याळी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. अशा थोर साहित्यिकांशी आज आपला परिचय होत आहे. मी विजयदादांच्या आराधना ध्यान समूहात मनापासून स्वागत करते. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित वाचाल तर वाचाल या आपल्या आवडत्या सदरामध्ये मी विजय जोशी आपणा सर्व उपस्थित रसिकांचे आणि आयोजकांचे स्वागत करतो. आज आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी 2 भागामध्ये आहे पुस्तक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. स्वामी स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरीचा केलेला मराठीतला अभंग छंदामधला अनुवाद श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. या पुस्तकाचा परिचय जाणून घेणार आहोत, या पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण वाचन संस्कृती याबद्दल आपण थोडक्यात याचं विवेचन करणार आहोत. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी ज्या पुस्तकाबद्दल आपल्या समोर व्यक्त होणार आहे ते पुस्तक श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी. नावावरूनच तुम्हाला साधारण कल्पना आली असेल. थोडक्यात प्रस्तावित करतो या पुस्तकाबद्दल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गीता म्हणजे भगवद्गीता महाभारतातील भीष्म पर्वाचा भाग, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला हा संवाद कुरुक्षेत्राच्या युद्धामधल्या सुरुवातीच्याच अगदी युद्धाचा जो पहिला दिवस होता किंवा समोरासमोर कौरव आणि पांडव समोरासमोर युद्धासाठी टाकले होते तेव्हा अर्जुनाच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. म्हणजे त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की माझ्याच नातलगांविरुद्ध मी लढायचं का, की शस्त्र खाली ठेवायचे. आणि त्याच वेळी त्याचा सखा कृष्ण याने त्याला धर्म, कर्म आणि जीवन याबद्दल
जे भगवद्गीतेच्या माध्यमातून किंवा त्याने जे तो त्याला संदेश दिला तो भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत आणि हे सगळं लिखित संस्कृत भाषेमध्ये आहे. गीता हा धर्मग्रंथ नसला तरी जीवन जगण्याचा एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गीतेमधला संस्कृत श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते ना फलेषु कदाचन. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रूपाने आपणा सर्वांनाच एक संदेश सांगितलेला आहे, तो म्हणजे कोणत्याही कर्माची अपेक्षा न करता, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुझं कर्म तू करत जा. हा संदेश गीतेच्या रूपाने त्याने अर्जुनाला दिला, म्हणजेच आपणा सर्वांसाठी दिला. आता ही झाली भगवद्गीता, ही मूळ संस्कृत मध्ये आहे. सामान्य माणसाला सगळ्यांनाच ही संस्कृत भाषा आकलन होईल, समजेल किंवा गीतेमध्ये जे सांगितलेले सगळे जो परमार्थ किंवा अर्थ जो आहे तो सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचेल असं नाही. मग पुढे जाऊन काय झालं, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा भावार्थ भाष्य केलं आणि ते ज्ञानेश्वरी या नावाने आपण सगळ्यांना परिचित आहे. मूळ भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आणि ज्ञानेश्वरीचा मराठी भावार्थ एकूण 9,000 ओळींमध्ये आहे. 13व्या शतकातील भाषा आणि छंदबद्ध ओवीबद्ध रूपाने ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसाला कळावं यासाठी भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीच्या रूपाने भावार्थ भाष्य करून आपणा सगळ्यांसमोर ठेवलं. त्यामुळे भगवद्गीता जी मूळ संस्कृतमध्ये आहे ती आपल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत त्याच्या अर्थासहित पोचण्याला मदत झाली. गीता फक्त संस्कृत जाणणाऱ्यांसाठी न ठेवता सामान्य माणसालाही समजावी हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मागचा उद्देश होता. मराठी साहित्यातील पहिला मोठा ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीला पाहिलं जातं. तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा संगम म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी वाचली की गीतेचं तत्वज्ञान आणि मराठीची गोडी दोन्ही रसिकांना आणि वाचकांना प्राप्त होते. आपण बघितलं यातून की भगवद्गीतेचं भावार्थ भाष्य मराठीमध्ये केलं ज्ञानेश्वरांनी, त्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजेच आपण ज्या पुस्तकाची आज ओळख करून देणार आहोत ते म्हणजे श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी. अर्जुन आणि कृष्ण यांच्यामधला संवाद जो भगवद्गीता समजली जाते त्याचा भावार्थ भाष्य करण्याचं काम मराठीमध्ये सोप्या स्वरूपात आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं, ओवीबद्ध केलं आणि श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या आपल्या पुस्तकांच्या रूपाने स्वामी स्वरूपानंद, ते मूळ पावस रत्नागिरी ते राहत होते, त्यांनी 1875 ते 1878 या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि तो सुद्धा अभंग छंदामध्ये. म्हणजे सामान्य लोकांना तो अति सुलभतेने पोचावा हा त्या मागचा उद्देश होता. ह्याच्यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. पूर्वार्धमध्ये 1 ते 12 अध्याय आहेत. सर्व सुखी पूर्ण होऊन यात्री लोक नित्य भजे एक ईश्वराते. सर्व सुखी पूर्ण होऊन त्रिलोक नित्य भजो एक ईश्वराते. अभंग म्हणजे 6 अक्षरांचा एक खंड, 6 अक्षरांचा दुसरा खंड, 6 अक्षरांचा तिसरा खंड आणि 4 अक्षरांचा चौथा खंड. 6 6 6 4 अशाच रूपाने अभंगाच्या माध्यमातून स्वामी स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरीचा मराठीच्या गोड आणि रसाळ भावपूर्ण असा अनुवाद केला आहे. त्याला त्यांच्या पुस्तकाला श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी ह्या नावाने आपण ओळखतो. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस या संस्थेकडे श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे सगळे हक्क आहेत. पूर्वार्धामध्ये भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरी याचा अभंग ज्ञानेश्वरी हा अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परमरसाळ असा अभंगाचा अनुवाद या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आढळतो. पूर्वार्धामध्ये
अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या राजबुद्ध योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, अशा प्रकारचे 12 योग, 12 खंड यांचा अनुवाद या ज्ञानेश्वरीमध्ये, अभंग ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आपल्याला आढळतो. आणि उत्तरार्धामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग, अशा 6 खंडांचा अनुवाद आपल्याला आढळून येतो. पहिला खंड हा 360 पानांचा आहे, तर दुसरा पूर्वार्ध 360 पानांचा आहे, तर उत्तरार्ध हा 370 पानांचा आहे. त्या दोघांचे मिळून एकूण 700 श्लोक. मूळ ओव्या आहेत त्या 9033 आहेत आणि एकूण चरण संख्या 16061. असं मोठ्या प्रकारचं काम यांनी आपल्या श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मी तुम्हाला पुस्तकाचे फोटो आपण सगळ्यांनी बघितले, तरी मी तुमच्या माहितीसाठी दाखवतो. जाडजूड ग्रंथ आहेत बघा. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का? मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित ब्लर दिसत असेल. आपण फोटो त्याचे टाकले होते. 2 आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर कशा सोप्या स्वरूपात ह्या ओव्या करून सांगितल्या. मी तुम्हाला उदाहरण दाखल 5-6 ओव्या तुमच्यापर्यंत वाचून दाखवतो. अभंग छंदामधील या साऱ्या ओव्या आहेत. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वरूपानंद स्वामी यांनी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय, जो श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीमध्ये भावसदृश स्वरूपात आपल्याला उपलब्ध झाला. आणि या ज्ञानेश्वरीचा आपण पुढे जाऊन श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी, जी अगदी सर्वसामान्य माणसाला, ज्याला लिहिता वाचता येतं अशा कोणत्याही माणसाला ही ज्ञानेश्वरी किंवा ही श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी समजून यावी, हा यामागचा उद्देश होता. बघा, वृक्षाची या मुळे घालिता उदक, देखा शाखाधिक संतोषती. वृक्षाची या मुळी घालिता उदक, देखा शाखाधिकी संतोषती. वृक्षाच्या मुळावरती जर आपण पाणी घातलं तर त्याच्या झाडाच्या फांद्या, पाने, फुले ही सगळी आनंदाने डोलतात, आनंदाने नाचतात. फक्त 4 खंडांच्या भावामध्ये आपल्याला दुसऱ्याला देण्याची वृत्ती असली पाहिजे, त्यातून दुसऱ्याला आनंद देता आला पाहिजे आणि अशा प्रकारे आपलं सार्थक झालं पाहिजे, त्याच्यातून आपल्याही मनाला आनंद मिळतो, एवढा मोठा आशय या 4 खंडांमध्ये सामावलेला आपल्याला दिसून येतो. संशय निरास होता मनोमन, सहज सकळ नाश पावे. आपुला लौकिक ऐकू नये कानी, पूज्यता नयनी पाहू नये. करो कोणावरी किती उपकार, करी ना उच्चार परी त्याचा. आणि विकोनिया विद्या मिरवी ना कीर्ती, नाही गर्व पोटी अभ्यासाचा. एवढ्या साध्या सोप्या रसा शब्दांमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ही पूर्ण भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रत्येक अभंगाच्या चरण वाचताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही किंवा स्पष्टीकरण कुणाला विचारावं लागत नाही. अशा प्रकारचा महान असा ग्रंथ आपल्या समोर त्यांनी ठेवलेला दिसतो. मी तुम्हाला त्यातले काही इथे आपल्यासाठी मी मुद्दाम वाचून दाखवतोय की या अर्थाने की तुमच्या सगळ्यांपर्यंत त्याचं महात्म्य पोचावं, त्याचं महत्व पोचावं आणि आपण सगळ्यांनीच श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी हे पुस्तक किंवा उत्तरार्ध आणि पूर्वार्ध 2 खंडांमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आपण सगळ्यांनीच वाचलं पाहिजे, असं मला मनोमन वाटतं. वाचनाबद्दलचे फायदे, त्यातून मिळणारा स्वतःला आणि दुसऱ्यांना आनंद किंवा त्याचे इतर काही फायदे याबद्दल आपण दुसऱ्या सत्रामध्ये वाचाल तर वाचाल या सत्रामध्ये वाचन संस्कृतीच्या रूपाने आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी गीता रहस्य या नावाने अभंग ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी गीताचं महात्म्य सांगितलंय. ते काय आहे? गीतेचे महिमान ऐकावे श्रवणी, अवधान सज्जनी द्यावे आता.
जयाचे अंतरी वसे नित्य गीता, पावन तत्वता ब्रह्मरूप. गीता म्हणता ऐसे दोन्हीची अक्षरे, पापते निर्धार दिशा लंघी. भगवत गीता पठण सर्व काळ जासी, मोक्षाची तोराशी मूर्तिमंत. गीता म्हणता त्यासी काय पुण्य आहे, इतिहास पाहे पुराणीचा. पर्वतीये प्रती शिवे सांगितले, अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या. आणि ब्रह्मरूप त्याचे स्वये चित्त झाले, बोलणे खुंटले आहे नाही. नित्य म्हणता गीता वाचेसी स्मरण, केलिया पठण पुण्य काय. दोषांचे पर्वत भस्म होती तेणे, गीतेचे पठण केलियाने. गीतेचं महत्व, गीतेचं महात्म्य खूप सुंदर अशा शब्दांमध्ये त्याने आपल्या समोर ठेवलंय. पद्मपुराणीचे सांगितले सार, गीता आहे थोर ब्रह्मविद्या. सर्व ही पातके जळोनिया जाती, अर्जुना श्रीपती बोलियेला. गीता अभ्यासिता कळे सारा सार, महिमा आहे थोर पठणाचा. गीता म्हणता आहे पाप प्रायश्चित्त, मुक्ती संयुजता वरी त्यासी. गीता म्हणता जाण भगीरथी स्नान, पृथ्वीची दान दिधली तैसे. पुराण श्रवण वेदशास्त्री जाण, सर्वही सदन घड त्यासी. ब्रह्मविद्या गीता सर्वांचे साधक, करी जो पठण नित्य काळी. एका जनार्दनी नित्य हेची ध्यान, पूर्ण समाधान घडे तेणे. अशा सुंदर आणि सोप्या शब्दांमध्ये गीतेचं महात्म्य स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या अभंग छंदामध्ये आपल्याला मांडलेलं दिसून येते. त्यासोबतच ज्ञानेश्वरीचं महात्म्य सुद्धा त्यांनी याच्यामध्ये वशित केलंय. अभंग छंदामध्ये ज्ञानेश्वरीचं महात्म्य म्हणताना ते काय म्हणतात? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार दामद ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेंचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे घेऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वरीचं आणि गीतेचं महात्म्य आपल्या समोर ठेवलेलं आहे. 18च्या 18 अध्याय त्यांनी अभंग या छंदामध्ये अनुवादित केलेले आहेत. एवढं काम सोपं नाही. तेवढ्या प्रकारचं प्रतिभा, तेवढ्या प्रकारची शब्दसंपदा आणि तेवढ्या प्रकारचं कवित्व त्या माणसाकडे असल्याशिवाय एवढं मोठ्या प्रमाणावरचं काम घडणं शक्य नाही. आणि त्यामागे त्यांचा उद्देश किती महान होता बघा. ज्ञानेश्वरांनी लिहिली, संस्कृत मधली ओवी भावार्थ भाष्य केलं आणि मराठीमध्ये आणली ओवी रूपाने. त्याच्याही पुढे जाऊन अजून रसाळ आणि सुबोध आणि साध्या सोप्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला समजावी म्हणून श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी स्वामी स्वरूपानंद महाराज यांनी आपल्या समोर ठेवली. ही दोन्ही पुस्तकं खरं म्हणजे तुम्ही शोधायला गेलात तर आत्ता पुस्तक दुकानांमध्ये कुठे मिळण्याची शक्यता फार कमी आहे. स्वामी स्वरूपानंदांचा जो मठ आहे पावस रत्नागिरी, इथे तुम्हाला तिथे मिळू शकतील. माझं नशीब खूप चांगलं होतं. म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली तर्फे पुस्तक आदान प्रदान उपक्रम दरवर्षी राबवतात ते खऱ्या अर्थाने. मी यावर्षी गेलो होतो तेव्हा मला श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी स्वामी स्वरूपानंद पूर्वार्ध एवढंच दिसलं. पण पूर्वार्ध म्हटल्यानंतर मला जाणवलं की ह्याचा उत्तरार्ध हे सुद्धा पुस्तक नक्कीच असणार. पूर्ण दालनामध्ये मी चक्रा मारल्या, 3 वेळा फिरलो, पण मला उत्तरार्ध सापडला नव्हता. मी आयोजकांकडे गेलो, त्यांना म्हटलं, तिथे मॅडम बसल्या होत्या, ताई हा पूर्वार्ध मला मिळालाय, मला ह्याचा उत्तरार्ध कुठे मिळेल? ताई म्हणाले आपल्या ह्याच मंडपामध्ये उत्तरार्ध आहे, कदाचित ते इकडे तिकडे झाले असतील. त्या ताई माझ्या बरोबर फिरल्या आणि चौथ्यांदा जेव्हा शोधलं ते उत्तरार्ध एका पुस्तकाखाली आम्हाला सापडलं. म्हणजे बघा, तुमच्याकडे इच्छा असेल, तुम्ही मेहनत घेतली, उद्देश चांगला असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. आणि अशा प्रकारे श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशी दोन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत. तुम्हाला कोणाला वाचण्याचा रस असेल तर ती वाचण्यासाठी घेऊन जाऊ शकता. तुमचं वाचन पूर्ण झालं की ती मला परत करा.
खूप सुंदर अशी पुस्तकं आहेत. तुम्हाला तर आनंद देतीलच, पण जो मी वाचताना जर मोठ्याने वाचलात आणि घरातल्या इतरांनी ऐकलं किंवा तुमच्या संस्थेतल्या इतर लोकांनी ते ऐकलं, तर त्याचा आनंद खूप छान प्रकारे तुम्हाला घेता येईल. हे झालं श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या स्वामी स्वरूपानंद स्वामी यांनी केलेल्या मराठीतील अनुवादाचं अभंग रूपाने केलेल्या अनुवादाच्या पुस्तकांबद्दल. आता आपण वाचाल तर वाचाल, म्हणजेच वाचन किती महत्वाचं आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, आपण काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, याबद्दल थोडंसं उहापोह घेऊया. असं नेहमीच बोललं जातं की सध्या वाचन संस्कृती खालावली आहे. कुणी वाचायला बघत नाही, पुस्तकं कुणी विकत घेत नाही, वाचनालयांचा प्रतिसाद कमी झाला आहे, ग्रंथालयांचा प्रतिसाद कमी झाला आहे. पण हे जेव्हा होत असताना किंवा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तेवढ्याच ताकदीचं लिहिलं जात आहे का, हा सुद्धा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. जर चांगलं पुस्तक असेल, चांगल्या प्रकारे लिहिलेलं असेल, त्याचा दर्जा चांगला असेल, त्यातल्या लिखाणाचा दर्जा चांगला असेल आणि वेगळं काहीतरी तुम्ही मांडलं असेल, तर ते नक्कीच वाचलं जातं. आपण वाचन तर सगळेच जण करतो, पण पुस्तकं नुसतं वाचणं म्हणजे वाचन आहे का, तर नाही. आपण पुस्तकं तर वाचलीच पाहिजेत, पण आजूबाजूचा समाज वाचला पाहिजे, आजूबाजूची माणसं सुद्धा आपल्याला वाचता आली पाहिजेत आणि हे सगळं वाचन डोळसपणे असलं पाहिजे. नुसतं मी काहीतरी वाचत गेलो आणि माझं तिकडे लक्षच नाहीये, मी नुसताच बसमध्ये बसलोय आणि फक्त बाहेर आंधळेपणाने बघतोय, तर तसं नाही. पुस्तक वाचताना आपलं तिथे लक्ष पाहिजे. तसंच बसमधून फिरताना किंवा बाहेर प्रवास करताना बाहेरच्या निसर्गाचंही अनुकरण, निरीक्षण आपण केलं पाहिजे. त्याच्यातूनही आपल्याला बरंच काही शिकता येतं, बरंच काही वाचता येतं आणि आपल्या जवळची, आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा आपल्याला वाचता आले पाहिजेत. कोण माणूस कसा आहे, कोणापासून आपल्याला धोका आहे, कुणाशी जास्ती जवळीक केली पाहिजे, कुणाशी दोस्ती केली पाहिजे, कुणाचं ऐकलं पाहिजे, कुणाला दूर ठेवलं पाहिजे, अशा प्रकारचं वाचन आपलं हे डोळसपणे असलं पाहिजे. या डोळस वाचनातून आपला स्वतःचा विकास होत असतोच. साहित्य हे सुद्धा सुधारत असतं, विकसित होत असतं आणि या सगळ्यातूनच पर्यायाने संस्कृती प्रगल्भ होत जाते, संस्कृतीचा विकास होत जातो. म्हणजे वाचनाचे अनेक फायदे आहेत. बरं, वाचताना सुद्धा आपल्यामध्ये विषय वैविध्यता पाहिजे. मला फक्त अध्यात्मच आवडतं, मला फक्त प्रेम आणि शृंगार यावरच वाचायला आवडतं, असं कोणीही मनाचा एक पक्का निर्णय करून कधी बसू नये. आपलं वाचन हे वैविध्यपूर्ण असलं पाहिजे. म्हणजेच आपण कथा कादंबरी वाचली पाहिजे, आपण गूढकथा वाचल्या पाहिजेत, आत्मचरित्र वाचलं पाहिजे, प्रवास वर्णनं वाचली पाहिजेत, निसर्गाबद्दल वाचलं पाहिजे, बालसाहित्य वाचलं पाहिजे, काव्य, नाट्य, ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा सर्व प्रकारचं वाचन केलं पाहिजे. ललित वाचलं पाहिजे, समीक्षण वाचलं पाहिजे, वृत्तपत्र वाचलं पाहिजे, सदर लेखन आणि अग्रलेख जे जे मिळेल, जे जे चांगलं वाटेल ते सर्व प्रकारचं वाचन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. वाचनाचे फायदे मी मगाशी तुम्हाला सांगितले. आपण जेव्हा वाचतो, आपलं मन शुद्ध होतं, आपल्यामधील ऊर्जा वाढते, शब्दसंचय वाढतो आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होत असता, तेव्हा ते चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायला मदत होते. म्हणजे काही वेळा आपण असं करतो की विषयांचं बंधन ठेवतो वाचण्यापुरतं. तर काही लोक काय करतात, फक्त लेखक सीमित ठेवतात वाचण्यासाठी. म्हणजे मला फक्त सुधा मूर्तीच आवडतात, मी त्यांनाच वाचणार. मला फक्त अच्युत गोडबोले आवडतात, मी फक्त त्यांनाच वाचणार. तर मित्रांनो, असंही करून चालणार नाही. मान्य आहे, तुम्हाला एखादा लेखक आवडत असेल मनापासून,
त्याचं वाचन तुम्ही करायलाच पाहिजे. पण समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावरती लिहिणारे लेखक आहेत. जसं सुधा मूर्ती छान लिहितात, तसं मीना प्रभूंचं प्रवास वर्णन वाचण्यासारखं असतं. अच्युत गोडबोले विविध विषयांचा अभ्यास करून खोलात जाऊन लिहितात. शिरीष कणेकर असते, द्वारकानाथ संजगिरी होते. हं. आत्ता ह्या पिढीमध्ये घाल तर चंद्रशेखर टिळक आहेत, व्याख्याते चंद्रशेखर टिळक. माधव जोशी आहेत आपल्या डोंबिवलीचे. हं. प्र के अत्रे, ग्रेस, मर्ढेकर, पु ल, वपू असे अनेक साहित्यिक होऊन गेले किंवा आत्ताच्या काळातले साहित्यिक आहेत. यांचं अशा प्रकारे आपण चौरस अशा प्रकारचं वाचन केलं पाहिजे. आत्ता आपण जेव्हा पुस्तकाचा उपयोग करून परिचय करून घेतला, अभंग ज्ञानेश्वरी अशा प्रकारचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. ह्याच्यातून तुमच्यामधला साहित्यिक हा अधिकाधिक प्रगल्भ होत जायला मदत होत असते. माझं विचाराल तर मी सांगेन की मी अनेक प्रकारचे म्हणजे मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. पण मग मला आवडलेली पुस्तकं कोणती? असं जेव्हा मी स्वतःला जेव्हा विचारतो, तेव्हा अनेक पुस्तकांची यादी माझ्या समोर येते आणि मला सांगायला आनंद वाटतो, की ह्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे विषय, वेगवेगळे लेखक ह्यामध्ये दडलेले आहेत. म्हणजे मला वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये वेगवेगळ्या विषयांचं वाचन करायला आवडतं. त्याच्यामध्ये आता मी बघितलं अध्यात्माच्या दृष्टीने बघायला गेला तर श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी मी तुम्हाला सांगितलं, की मी हे स्वतः वाचलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. हे अध्यात्माच्या अंगाने जाणारं पुस्तक आहे, पण प्रत्येकाने वाचावंच. दुसरं मला आवडलेलं पुस्तक छान होतं एक ते म्हणजे लोक माझा सांगाती. शरद पवार यांचं राजकीय आत्मचरित्र असलेलं हे पुस्तक. राजकीय मतभेद तुम्ही बाजूला ठेवा. पण शरद पवार ही जेव्हा व्यक्ती मागच्या 50-60 जवळपास 6 दशकं म्हणजे 60 वर्ष मागची राजकारणामध्ये आहे. त्यांना मागच्या जवळपास 70-80 वर्षांपासूनचं भारताची प्रगती किंवा भारताचं जे काय आजकालची वाटचाल आहे, ती सगळी माहिती आहे. आणि ह्या सगळ्या राजकारणाचा उहापोह त्यांचा लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये त्याने घेतलेला आढळतो. त्यामध्ये अनेक राजकीय घटनांचा, अनेक सामाजिक घटनांचा, त्यांचे झालेल्या आपल्या देशावरच्या परिणामांचा आणि ह्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या अनेक राजकीय घटना, अनेक सामाजिक प्रसंग या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे मागच्या जवळपास 60-70 वर्षांमध्ये भारताची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कशी बदलत गेली या सगळ्याचा आढावा या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळतो. राजकीय अभिनिषेध थोडा बाजूला ठेवून आपण प्रत्येकाने हे पुस्तक म्हणजे लोक माझा सांगाती हे पुस्तक आवर्जून वाचावं. दुसऱ्या पुस्तकामध्ये मी सांगेन की छावा शिवाजी सावंत यांचं बऱ्याच लोकांनी आपण वाचलं असेल. अप्रतिम अशा प्रकारचं संभाजीच्या जीवनावरचं पुस्तक आहे. तिसरं पुस्तक मी तुम्हाला सांगेन जे मला आवडलं प्रत्यक्ष ते म्हणजे तथागत. हा नवोदित लेखक आहे. समर या नावाने तो लेखन करतो. पुण्याचा कवी आहे. तथागत हे गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाने गौतम बुद्धाबद्दलचं फक्त थोडक्यात वाचलेलं असतं. घरामधून एका राजाचा मुलगा घरामधून पळून गेलेला असतो आणि पुढे जाऊन तो ध्यान धारणा करतो आणि त्याला मोक्षाबद्दल किंवा जीवनाबद्दल काहीतरी दैवी संदेश मिळतो आणि तो जगाच्या शांततेसाठी पुढे पसरतो. एक थोडक्यात माहिती असते. पण तुम्ही तथागत हे जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा गौतम बुद्ध म्हणजे कोण होता, त्याचे आई वडील कोण होते, त्याच्याबरोबरची मित्रमंडळी कोण होती, तो घरातून पळून का गेला, त्याने पुढे काय केलं, हे सगळ्या प्रकारची इत्थंभूत माहिती या तथागत मध्ये तुम्हाला मिळते. आता गौतम बुद्ध ह्याच्या बुद्धाचा धर्म आचरणारे जगात अनेक देश आहेत की हा धर्म स्वीकारले. पण ज्याच्यामुळे ह्या धर्माची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये ह्या धर्माची पायाभरणी झाली, त्या गौतम बुद्धांबद्दल इत्थंभूत माहिती या तथागत तुम्हाला पुस्तकामध्ये मिळते. त्यानंतर प्रस्तावना खंड डॉक्टर स ग मालशे यांचा प्रस्तावना खंड नावाचं एक जाडजूड पुस्तक आहे. आजवर दिल्या गेलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांचं समीक्षणात्मक लेखन, निवडक प्रस्तावनांबद्दलची माहिती डॉक्टर स ग मालशे यांनी अभ्यासपूर्ण रीतीने दिले. ज्यांना साहित्यिक अंगाने आपली वाटचाल करायची असेल, आपलं लिहिणं, जगणं लौकिकार्थाने जर प्रगल्भ करायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. मला सध्या गझलकारांमध्ये अनेक गझलकार तुम्हाला साहित्यामध्ये लिहिताना आढळतात. म्हणजे सुरेश भटांपासून तर अगदी ए.के. शेखांपर्यंत आता गझलकार मोठमोठे गझलकार मिळाले. पण सध्याच्या गझलकारांमध्ये मला एक छान पुस्तक वाचायला मिळालं. दिवान ए सिराज, सिराज शिकलगार. ह्या माणसाने दिवान ए सिराज लिहिलंय. त्याच्यामध्ये 216
गझल संग्रहांचं एकत्रीकरण त्यांनी केलंय संग्रहामध्ये. आणि या सगळ्या गझल रचना या अप्रतिम आहेत. ज्याला गझल रचनांचा अभ्यास करायचा असेल त्याने दिवान ए सिराज हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे एक तरुण तरुण लेखक आहे, मुंबईचाच लेखक आहे. अज्ञात मुंबई म्हणून या नावाने त्याने आपल्याला काही माहीत नसलेल्या ज्या अज्ञात गोष्टी आहेत, ज्या फार पूर्वापरंपारपासून तिथे आहेत, म्हणजे काळा घोडा घ्या, रेल्वेची इमारत घ्या, हा महानगरपालिकेची इमारत घ्या, अशा काही दुर्मिळ ज्या वस्तू आहेत, किंवा आपल्या ते भाऊचा धक्का घ्या, बंदर होतं पूर्वी, यांच्याबद्दल अभ्यास रूपाने जी ज्ञात मुंबई त्याच्या पलीकडे जाऊन अज्ञात मुंबई काही आहे याबद्दलची पूर्ण माहिती नितीन साळुंखे यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. 1857चा स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, स्वतः त्यांच्या शब्दांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. खूप सुंदर पुस्तक आहे. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला लिहिलेलं पुस्तक, आपल्या जन्मठेपेबद्दल लिहिलेलं पुस्तक, अनुभव या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. युगांतराची कविता खूप सुंदर पुस्तक आहे, डॉक्टर किशोर सानप यांनी लिहिलेलं. युगांतराची कवितामध्ये काय आहे तर कवितेचा प्रवास कसा होत गेला, प्रत्येक दशकामध्ये कालखंडामध्ये प्रत्येकाची कविता कशी होती, त्या काळचे मुख्य कवी कोण होते, कविता कोणत्या विषयावरती होती, कोणत्या अंगाने जाणारी होती, आणि उत्तरोत्तर आता कवितेमध्ये कसे बदल गेलेले, कसे बदल होत गेलेले, त्या प्रत्येक कालखंडाचं महत्व, त्या कवितेचे वैशिष्ट्य उदाहरणांसहित, कवींच्या नावांसहित आणि कवींच्या परिचयांसहित त्यांनी दिलेली आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी पुढच्या पिढीसाठी युगांतराची कविता नावाने खूप छान असं पुस्तक आपल्या समोर ठेवलेलं आहे. अजून एक वेगळ्या अशा प्रकारचं पुस्तक जे मला आवडलं त्याचं नाव आहे फटकारे. बाळ केशव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या आजवर केलेल्या सगळ्या व्यंगचित्रांचं आणि त्याच्या खाली लिहिलेल्या संदेशांचं एकत्रीकरण करून एक छान असं पुस्तक बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाशित केलंय. खूप सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते आणि तेव्हाच्या राजकारणावरती किंवा सामाजिक परिस्थितीवरती मार्मिक पद्धतीने व्यंगचित्र काढून त्या खाली एक दोन ओळींमध्ये छान संदेश द्यायचे. म्हणजे तुम्ही एखादी माहिती देण्यासाठी, एखादा विचार मांडण्यासाठी, एखादा लेखक 1000 पानाचा लेख लिहिल, एखादा कवी 25-30 ओळींची कविता लिहिल, पण व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये, सदर लेखनामध्ये, मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये अशी जी काही अप्रतिम व्यंगचित्र काढली, त्याच्याबद्दलची व्यंगचित्रांचा संग्रह केलेलं एक जाडजूड पुस्तक, जवळपास 350-400 पानांचं पुस्तक आहे. ते तुम्ही आवर्जून त्याचा आनंद घ्या. तुम्ही मनापासून हसाल आणि त्याबरोबरच त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीबद्दल, राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला चिंतन करायला भाग पडेल अशा प्रकारचं हे फटकारे हे छान पुस्तक होतं. अजून काही पुस्तकं आहेत, त्यामध्ये प्रस्तावनीय हे प्राध्यापक अशोक बागवे यांचं पुस्तक आहे. त्यांनी दिलेल्या अनेक पुस्तकांच्या प्रस्तावनांपैकी निवडक प्रस्तावनीय हे प्रस्तावनांचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. यातल्या प्रस्तावना जरी तुम्ही वाचलात तरी तुमचं कविता साहित्य हे सुधारायला मदत होईल, कवितेचा अभ्यास तुमच्याबरोबर होईल. काश्मीर हे मगाशी म्हटलं मी, चंद्रशेखर टिळक डोंबिवलीचे जे व्याख्याते आहेत, आपण आजवर नानी पालखीवालांचा त्यांनी जागतिक विक्रम मोडला आपल्या व्याख्यानांचा, तेच चंद्रशेखर टिळक यांनी काश्मीर बद्दल पुस्तक लिहिलंय. काश्मीर म्हटलं की आपल्याला फक्त भारत पाकिस्तान मधलं युद्ध, जळता काश्मीर, त्याच्यानंतर अतिरेकी कारवाया एवढ्यापुरतच माहिती असतं. पण तिथे राहून तिथला अभ्यास करून चंद्रशेखर टिळक यांनी आपल्याला माहित नसलेला काश्मीर आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर माधव जोशी डोंबिवलीचे दुसरे लेखक, त्यांनी संविधान सर्वांसाठी, म्हणजे आपल्याला नागरी शास्त्रामध्ये थोडक्यात माहित असतं आपले हक्क काय, घटना म्हणजे काय, प्रतिज्ञा म्हणजे काय, आपलं राष्ट्रगीत काय, थोडक्यात माहिती असते. पण संविधान सर्वांसाठी या छोट्या 100 पानी साधारण पुस्तक असेल. याच्यामध्ये आपल्या संविधानाबद्दल, त्यातल्या कायदे कानून बद्दल, आपल्या काय म्हणतो त्याला, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्वांबद्दल पूर्ण अशा प्रकारची माहिती, चांगल्या प्रकारची माहिती माधव जोशी यांनी आपल्या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर मला अजून 2 पुस्तकं आवडली, ती म्हणजे समग्र इंदिरा संत आणि समग्र विंदा करंदीकर. इंदिरा संतांच्या जीवनात त्यांनी लिहिलेल्या सगळ्या कवितांमधून काही निवडक कविता, त्यांचा सुंदर अशा प्रकारे परिचय, पूर्ण इंदिरा गांधींचं जीवन त्याच्यामध्ये आपल्याला परावर्तित झालेलं दिसतं. 350-400 पानांचं हे पुस्तक आहे. तसंच विंदा करंदीकर यांचाही जीवनपट उलगडणाऱ्या महत्वाच्या कविता त्यांच्या निवडलेल्या आहेत. त्याचं पूर्ण प्रस्तावना, मोठ्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना त्या पुस्तकाला आहे. आणि दोन्ही पुस्तकं विशेषतः कवींनी, साहित्यिकांनी वाचली पाहिजे, अभ्यास म्हणून
त्याचा अभ्यास केला पाहिजे. झेंडूची फुले आपण सगळ्यांनाच माहिती आहे. प्र के अत्रे मान्यवर कवींच्या कवितांचा विडंबनात्मक कविता त्यांनी लिहिल्या होत्या आणि त्या सगळ्यांचा संग्रह झेंडूची फुले या रूपाने आपल्या समोर आहेत. कवी ग्रेस यांचे 6 कविता संग्रह, 4 ललित संग्रह तुम्ही आवर्जून सगळ्यांनी वाचले पाहिजेत. एल्गार झंझावत हे सुरेश भटांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. वपुर्झा, हुंकार, वपू काळे यांची पुस्तकं वाचली पाहिजेत. युगपुरुष नेपोलियन, सावरकरांच्या कविता आणि शेवटी सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथन हे मोहनदास करमचंद गांधी यांचं पुस्तक. मी अनेक पुस्तकं वाचत असतो, जुनी पुस्तकं वाचत असतो, नवीन पुस्तकं वाचत असतो आणि यामधून आपणा सर्वांनाच माझे अनुभव तुम्हाला सांगता येतील म्हणून ह्या पुस्तकांची यादी मी मुद्दाम करून ठेवली. आता बरं, मी असं म्हणणार नाही की तुम्ही नुसती पुस्तकच वाचली पाहिजेत. तुम्ही कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत हे तुमच्या आवडीवरती ठरेल, तुमच्या अभ्यासावरती ठरेल. पण एखादं पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्याबद्दल त्याचा थोडक्यात परिचय करून त्या पुस्तकात काय सांगितलं आहे, आपण किंवा इतरांनी ते का वाचलं पाहिजे, तुम्हाला ते पुस्तक का आवडलं, हे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या फोटोसहित जर तुम्ही इतरांसाठी पाठविलं तर त्यातून इतरांना त्या पुस्तकाबद्दलची माहिती मिळेल, इतरांना ते पुस्तक वाचावं यासाठी प्रेरणा मिळेल आणि थोडं का असेल पण तुमच्या ह्या पुस्तक परिचयातून इतरांनी वाचण्यासाठी प्रेरित केलं याच्याबद्दलचं एक पुण्य म्हणा किंवा एक चांगलं काम म्हणा तुमच्या पदरात पडेल. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करेन, आपण कोणतंही पुस्तक वाचलं की त्याबद्दल पुस्तक रूपाने, पुस्तक परिचयाच्या माध्यमातून थोडं तरी काहीतरी लिहा. पुस्तकाच्या मुखपृष्ठासहित त्याचा फोटो सोशल मीडियावरती टाका. आजकाल वाचनाचे ज्या काही प्रक्रिया आहेत, वाचनाची साधनं आहेत ती आता बदलली आहेत. म्हणजे पूर्वीची पिढी, आपली पिढी पुस्तकं वाचत होतीच. आताही पुस्तकं उपलब्ध आहेत, पण आता किंडल आहे, पीडीएफ स्वरूपामध्ये वाचू शकतो. त्यानंतर पुस्तक रूपाने पीडीएफ स्वरूपात वाचू शकतो. मोबाईल, इंटरनेट, कॉम्प्युटर अशी विविध प्रकारची साधनं आज उपलब्ध आहेत. त्यामुळे जरी तुम्हाला पुस्तक प्रत्यक्ष वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल तरी चालत्या गाडीमध्ये, तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही ऑनलाईन पुस्तकं जरूर वाचा. चला वाचूया, समृद्ध होऊया, म्हणजेच वाचाल तर वाचाल. आज वाचनालयांची संख्या आपल्या आजूबाजूला खूप आहे. आपल्या जवळच्या वाचनालयाला कधी तुम्ही भेट देऊन बघा. वाचनालय आहेत, ग्रंथालय आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत. आपल्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय आहे, डोंबिवली मराठी ग्रंथ संग्रहालय आहे, कल्याण सार्वजनिक वाचनालय आपल्या जवळपास. तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशातून असाल, पण मी जिथे डोंबिवलीमध्ये राहतो तिथे आजूबाजूला ही आहेत ग्रंथालय. तशीच तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला शहरामध्ये ग्रंथालय, वाचनालय असतील, त्यांना तुम्ही भेट द्या. माझ्या इथे जवळच बघा, ग्रंथ सखा नावाचा श्याम जोशी बदलापूर यांचं छान अभ्यासिका आहे. ग्रंथ संदर्भ तिथे तुम्हाला, विविध संदर्भ ग्रंथ तुम्हाला तिथे वाचायला मिळतात. लांबून लांबून डॉक्टरेट, पीएचडी करणारे लोक तिथे अभ्यासासाठी येतात. अशा प्रकारे वाचनालयांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. डोंबिवलीला मी म्हणालो बघा तशी पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये पुस्तक आदान प्रदान नावासारखी योजना चालवते. तुमच्याकडे असलेली पुस्तकं तुम्ही तिथे नेऊन द्यायची. तुम्हाला आवडलेली पुस्तकं तुम्ही अशा योजनेतून तुमच्याकडे आणायची. याच्यातून तुमच्याकडची पुस्तकं इतरांना वाचायला मिळतात, इतरांनी वाचलेली पुस्तकं तुम्हाला मिळतात. असे छान उपक्रम पुस्तकाबद्दलचे आपण वाचले पाहिजे. आपल्यासोबत आपल्या घरातल्या लहान मुलांना आपण वाचायला प्रवृत्त केलं पाहिजे. त्यासाठी बालसाहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. अशा वाचनालयांपर्यंत आपल्या मुलांना आपण घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे बालवाचकांची संख्या वाढेल. आजच्या पिढीची वाचनाची साधनं जरी वेगळी असली तरी वाचनाची गोडी लावण्यासाठी ही पुस्तकं आपल्याला खूप उपयोगी पडतात. आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याचा हा आनंद ना काही वेगळाच असतो. नवं कोरं पुस्तक उघडायचं, त्याचा सुंदर वास घ्यायचा, तो वास, तो सुगंध आता इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला पुस्तकांना कधीही घेता येणार नाही. प्रत्यक्ष पुस्तकाचा हा अनुभव वेगळाच असतो. धर्माचे पालक, कर्माचा साधक, जीवन सार्थक ज्ञानेश्वरी. आपण अशा रीतीने आपण वेगवेगळ्या आशयांवरती, वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत होतो. त्याच अनुषंगाने पुढे जाताना मला तुम्हाला सांगायचं आहे की काय पूर्वी पेपर, वृत्तपत्र वाचली जात असत. आता वृत्तपत्र कोणी वाचतं का?
वर्तमानपत्र आपल्या घरी येतं, केव्हा केव्हा जशाच्या तशा घड्या येऊन पडलेल्या असतात. पण वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते. त्याच्यामध्ये राजकीय बातम्या असतात, सामाजिक बातम्या असतात, खेळाबद्दल बातम्या असतात, हवामानातले बदल असतात आणि अग्रलेख असतात, सदर लेखन असतं, अध्यात्माबद्दल असतं, निसर्गाबद्दल असतं, बालसाहित्याबद्दल असतं. विविध विषय वर्तमानपत्रामध्ये हाताळलेले असतात. किंवा रोजचं वर्तमानपत्र जरी तुम्ही मन लावून वाचलं तरीही तुमचं वाचन बऱ्यापैकी होऊ शकतं. बघा, तुम्ही जर स्वतःला एक सवय लावून घेतली की रात्री झोपण्यापूर्वी मी किमान 5 पानं वाचेन. मग ते कुठचंही पुस्तक कुठचं असेल, कोणत्याही विषयावरचं पुस्तक असेल, पण झोपण्यापूर्वी मी 5 पानं वाचेन आणि मग झोपेन, असा जर तुम्ही पण केलात तर आपोआप तुमची वाचनाची गोडी वाढेल. पर्यायाने तुम्हाला वाचनाचं व्यसन लागेल आणि तुम्ही रोज वाचत जाल. म्हणजे बघा, काही लोकांना चहा प्यायल्यानंतर झोप येते, म्हणजे झोपण्यासाठी चहा प्यावा लागतो. काही लोकांना सिगरेट पिल्याशिवाय झोप येत नाही. अशी अनेक व्यसनं असतात. ही वाईट व्यसनं लावून घेण्यापेक्षा पुस्तक वाचनाचं चांगलं व्यसन जर तुम्ही लावून घेतलात तर त्याचा परिणाम तुमच्या घरातल्या इतर लहान मुलांवरही होऊ शकतो. तीही मुलं वाचतील. त्या मुलांनाही आपल्यासोबत तुम्ही पुस्तक वाचायला बसवा. सुरुवातीला कदाचित ते कंटाळा करतील, पण त्यांची वाचन संस्कृती, वाचनाची गोडी वाढविण्याचं काम आपलंच आहे. म्हणजे माझं मी उदाहरण देईन. माझी मुलं लहान होती तेव्हा मी ऑफिसला निघताना सांगायचो, आजचं वर्तमानपत्र आहे, तुम्ही ते वाचा आणि त्यातल्या महत्वाच्या 10 बातम्या लिहून काढा. त्यांना ते वर्तमानपत्र वाचावंच लागायचं, कारण त्यातल्या बातम्या त्यांना, मी बाबा येतील संध्याकाळी बघतील, 10 बातम्या वाचून ठेवण्यासाठी त्यांना वाचावं लागायचं पुस्तक. मग ते पेपर वाचायचे, त्यातल्या 10 बातम्या लिहून ठेवायचे. मी संध्याकाळी, मला पेपर वाचलेला असल्यामुळे मला माहिती असायच्या, मुलं मला बातम्या वाचून दाखवायचे. पण त्याचा परिणाम असा झाला, आज कितीही कॉम्प्युटराइज युग आलं, मोबाईलचं युग आलं, तरी मुलांना पेपर वाचावासा वाटतो. आपणच पालकांनी जर वाचलं नाही, पेपर वाचलं नाही, पेपर घेतलाच नाही घरात, तर पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना पेपरबद्दल, वाचनाबद्दल गोडी निर्माण होणार नाही. भले तुमची मुलं इंग्रजी मीडियमला असू देत, पण त्यांना मराठी लिहिता वाचता येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांना आपली मायबोली त्यांना लिहिता वाचता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट, जर त्यांना मराठी लिहिता वाचता आलं तर त्यांना मराठीतलं साहित्य पुढे जाऊन लिहिता वाचता येणार आहे, त्यांची गोडी वाढणार आहे. जर त्यांना मराठी लिहिता वाचता आलं नाही तर मराठी साहित्यातलं त्यांना म सुद्धा समजणार नाही आणि मग आपल्याला जशी आता चिंता भेडसावते की पुढच्या पिढीने काय, पुढची पिढी मराठी साहित्य, मराठी अध्यात्म, आपली चालीरीती, आपले सण हे पुढची पिढी सांभाळणार आहे का, असा जेव्हा आपण विचारतो किंवा आपल्याला प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्यामध्ये झोकून पाहिलं पाहिजे की यासाठी आपण काय करतो, यासाठी मी स्वतः काय करतो. मी घरामध्ये देवाची पूजा करतो का, मी मराठी साहित्य वाचतो का, मी माझ्या घराटीमध्ये माझे सण साजरे करतो का, मी माझ्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये माझ्या मुलांना घेऊन जातो का. जर तुम्ही हे सगळं केलात, मी माझ्या मुलांना माझ्या गावाला घेऊन जातो का, तुम्ही जर हे केलं, तर तुम्ही वाचलात तर मुलांना वाचनाची गोडी लागणार आहे. तुम्ही तुमच्या गावाला गेलात तर गावासंबंधी तुमच्या मुलांना गोडी लागणार आहे. तुम्ही देवाची पूजा केली, तुम्ही सणवार साजरे केले, तर ते तुमचे संस्कार, ते चालीरीती पुढच्या पिढीमध्ये झिरपणार आहे. जर तुम्ही ह्यातलं काहीच करायचं ठरवलं नाही, नुसते फक्त समाजाला दोष देत बसणार असाल, पुढच्या पिढीलाच दोष देत बसणार असाल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि जर तुमची पिढी अशीच तुमच्यासारखी सुशिक्षित, सुरक्षित आणि तुमची रीतिरिवाज सांभाळत पुढे जावंसं वाटत असेल, तर तुमची सुद्धा जबाबदारी आहे. तुमच्या बरोबर त्यांना घ्या, त्यांना गोडी निर्माण करा, त्यांना वाचनाची आवड निर्माण करा. मग वाचन संस्कृती बंद पडते का, वाचन संस्कृती खालावलीये का, असे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. आपल्याकडचं चांगलं साहित्य इतरांना वाचायला द्या, इतरांकडचं चांगलं साहित्य तुम्ही वाचा. मग वाचण्याचं माध्यम कोणतंही असो. आज श्रीमद भगवद अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या पुस्तकाबद्दलची आपण ओळख करून घेतली.
त्याच अनुषंगाने वाचाल तर वाचाल या सदरामध्ये आपण वाचनाचं महत्व जाणून घेतलं. काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, पुढच्या पिढीसाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्यांचा आपण उहापोह घेतला. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि आराधना ध्यान समूहाने आयोजित वाचाल तर वाचाल या सदरामध्ये मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलीत. माझ्या आवडत्या पुस्तकांवर मला व्यक्त होण्याची संधी दिलीत, याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझा आजचा विवेचन इथेच थांबवतो. धन्यवाद. आयोजक आणि उपस्थित रसिक या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. दादा, खूप छान. तुम्ही वाचनाचं महत्व आणि वाचनात कसं वाचन केलं पाहिजे हे खूप छान सांगितलं. तसंच श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याची ओळख करून दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुस्तकांची माहिती पण तुम्ही बऱ्याच पुस्तकांची नावं किंवा लेखक वगैरे सांगितले, त्याची आम्ही नक्की दखल घेऊ. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद विजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आपलं स्वागत आहे आणि आम्ही जरूर आपण दिलेल्या सूचनेचा अंमलबजावणी करू. उद्याचा जो कार्यक्रम आहे तो दीप्तीताई बगे इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करते. दीप्तीताई बगे म्हणजे आशाताई बगे यांच्या स्नुषा. उद्या त्या स्त्री संत या सदरात सादर करणार आहेत स्वामी तनया यांच्याबद्दल. आपण सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती करते. विजयजी, खूप खूप आभार. आपले पुन्हा पुन्हा यावं आपण. सगळ्यांना मनापासून आभार. धन्यवाद देते. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. हा कार्यक्रम इथे संपतो आहे. मी आपली सगळ्यांची रजा घेते. जय श्रीराम. भेटूया.